नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रसशास्त्र पेपर 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे आणि त्यासोबत PYQ ॲनालिसिस सुद्धा पाहणार आहे. आता बघा, सुरुवातीला मी तुम्हाला कोणत्या इयरला कसे क्वेश्चन आले होते हे सुद्धा दाखवणार आहे. त्यासोबत एक्सपेक्टेड क्वेश्चन तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामला म्हणजे सप्टेंबर महिन्यात जी आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम होणार आहे त्यामध्ये कोणते क्वेश्चन एक्सपेक्ट आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण काळजीपूर्वक बघायचा आहे आणि त्यासोबत हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते सुद्धा तुम्हाला साईड बाय साईड लिहून घ्यायचे आहे. याची PDF तुम्हाला पण भेटणार आहे. शेवटी मी सांगन कुठं भेटणार काय नाही, पण याची PDF पण तुम्हाला भेटणार आहे. काही जणांना जर वाटत असेल डायरेक्ट PDF बघा, तर PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल फ्रीमध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, रसशास्त्र पेपर 1 चे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यासोबत PYQ ॲनालिसिस बघतो. आता पहिला जो चॅप्टर आपल्याकडे क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदिक औषधी निर्माण. आता या चॅप्टरमध्ये सुरुवातीला PYQ कोणते आले होते आणि त्यासोबत इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत म्हणजे ते आपल्या युनिव्हर्सिटीला एक्सपेक्ट असू शकतात ते आपण सगळे कव्हर करणार आहे. आता सुरुवातीला बघा, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये पहिला क्वेश्चन असा आपल्याला विचारला गेला होता मागच्या PYQ क्वेश्चनमध्ये, आयुर्वेदीय औषधी निर्माण व रसशास्त्राचा ऐतिहासिक विकासक्रम लिहा. आता हा 2021च्या ऑड बॅचला क्वेश्चन आला होता. म्हणजे यामध्ये आयुर्वेदिक औषध निर्माण याचा विकासक्रम आणि त्यासोबत रसशास्त्राचा ऐतिहासिक विकासक्रम सांगा असं स्पष्ट करा म्हणून आपल्याला एक SAQ पाहायला भेटला होता. हा PYQ क्वेश्चन आपल्याला करून ठेवायचा आहे. त्यासोबत दुसरा एक क्वेश्चन आणखी पाहायला भेटला होता त्या 2021च्या बॅचला, कोणता? आयुर्वेदिक औषध निर्माणाचा विकासक्रम. म्हणजे वरचा जो काही क्वेश्चन आहे हे दोन क्वेश्चनचा एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे नॉर्मल जे काही समरची बॅच होती त्यामध्ये विचारलेला आहे की आयुर्वेदिक औषधीचा निर्माणाचा विकासक्रम सांगा. म्हणजे यामध्ये रसशास्त्राचा कशा प्रकारे विकासक्रम झालाय तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचा. हा तुम्हाला 2021च्या बॅचला आलेला क्वेश्चन PYQ करून ठेवा. त्यासोबत आणखी एक क्वेश्चन विचारला होता 2022च्या बॅचला की रसशास्त्रातील आचार्य नागार्जुन यांचे योगदान व थोडक्यात लिहा. म्हणजे जे काही नागार्जुन प्रथम नागार्जुन, द्वितीय नागार्जुन, तृतीय नागार्जुन होते त्यांचे जे रसशास्त्रामध्ये कशा प्रकारे योगदान आहे ते लिहा म्हणून विचारलं होतं. 2022च्या बॅचला हाच क्वेश्चन विचारला होता आणि 2022च्या ऑड बॅचला सुद्धा हाच क्वेश्चन ॲज इट इज विचारला होता. त्यानंतर आता बघा, ह्या चॅप्टरवरून अशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले हे 3. आता पुन्हा ह्याचे चान्सेस आहेत का रिपीट होण्याचे तर होऊ शकतात बरं का. PYQ रिपीट होतात त्यामुळे पुन्हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये जर आणखी जर नाही झाले तर मग दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो बघा. तर खालची जे काही ब्ल्यू प्लेननी मी लिहिले ते एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये पहिला जो आहे द डिस्क्राईब द रिसेंट डेव्हलपमेंट इन द आयुर्वेदिक फार्मास्युटिकल विथ न्यू डोसेज फॉर्म अँड फार्मास्युटिकल मॉडिफिकेशन टेक्निक. मेनली जे काय म्हटलंय जे आयुर्वेदिक फार्मास्युटिक्स वगैरे आहे तर त्यामध्ये सुरुवातीला यामध्ये काय रिसेंट डेव्हलपमेंट झाली हे सांगा. त्यामध्ये नवीन डोसेज फॉर्म काय आले ते सांगा आणि फार्मास्युटिकल्समध्ये काय मॉडिफिकेशन झालं, नवीन नवीन टेक्निक्स आल्या तर हे स्पष्ट करा. हा तुम्हाला सेपरेट एक SAQ पाहायला मिळू शकतो. दुसरा तेव्हा जर नाही आला तर हा तुम्हाला मस्ट आहे. हा खूप IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला ह्या वर्षी दिसला तर दिसू शकतो. कोणता? डिफाईन रस अँड रसायन सांगा आणि त्यानंतर डिस्क्राईब द डिफरन्स बिटवीन रस आणि रसायन आणि रसायन फरक वगैरे स्पष्ट करा. तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा. हा करून जा की ह्या वर्षी येण्याचे चान्सेस राहतील, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर परिभाषा चॅप्टर बघा, यामध्ये 2022ला एकच क्वेश्चन या चॅप्टरवरून बनलेला आहे. कोणता? शोधनाची व्याख्या सांगून त्याचे प्रकार वगैरे लिहा. शोधनाची व्याख्या आणि त्याचे प्रकार लिहा. आता या वर्षी जर ह्या चॅप्टरला वेटेज दिला तर कोणते येऊ शकतं बघा. तर मारण्याची व्याख्या सांगून त्याचे प्रकार लिहा. परिभाषा सांगून आयुर्वेदिक औषधी निर्माणामध्ये त्याचं महत्त्व लिहा. म्हणजे परिभाषाचं व्याख्या सांगा आणि त्याचं आयुर्वेदिक औषध निर्माणमध्ये काय महत्त्व आहे परिभाषाचं, तर हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला चांगला बनवू शकतो. त्यानंतर ते जर नाही आले त्यानंतर औषध, भेषज, कल्पना, कशा योनी, संस्कार हे स्पष्ट करा. हे जे काही टर्म आहेत म्हणजे औषध, भेषज, कल्पना, कशा पंचकशा योनी वगैरे म्हटलं ना, संस्कार वगैरे हे टर्म काय तर हे तुम्हाला स्पष्ट करा असा क्वेश्चन येऊ शकतो. किंवा लोहितीकरण, अमृतीकरण, सत्वपातन तर हे टर्म एक्सप्लेन करा असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. जर नाही विचारले तर महत्त्वाचा क्वेश्चन कोणता? पारदाचे अष्टसंस्कार सांगून जारण, मूर्छन आणि पारदाचे जे काही बंधाचे नाव आहे ते लिहा म्हणून असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यासोबत भस्म परीक्षेचा हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. मोस्ट ऑफ दी मला तर वाटतं हे जे काही 4 क्वेश्चन मी हायलाईट केले त्यामधले तर हे तुम्हाला खूप एक्सपेक्टेड राहते. मारण्याची व्याख्या वगैरे सांगून प्रकार लिहा. परिभाषेच्या व्याख्या सांगून आयुर्वेदामध्ये त्याचं औषधी निर्माणामध्ये महत्त्व लिहा. पारदाचे अष्टसंस्कार लिहा आणि भस्म परीक्षाचं जे काय आहे तर भस्म परीक्षा स्पष्ट करा. अशा प्रकारे 4 क्वेश्चनपैकी तुम्हाला क्वेश्चन असू शकतो. तर हायलाइटेड खूप महत्त्वाचे, त्यांना चांगल्या प्रकारे तुम्हाला करून जायचं आहे. स्किप करायचं नाही. हायलाइटेड पॉईंट तरी स्किप करायचं नाही. चांगल्या प्रकारे तुम्हाला करून जायचं. आता आधारभूत सिद्धांत हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. परिभाषेला वर असणारा हा आधारभूत सिद्धांत आहे. यावर्षी म्हणजे 3 पेपरमध्ये या चॅप्टरवरून क्वेश्चन विचारला होता आणि परिभाषेवरून एकच विचारला आहे आतापर्यंत. आता ह्यामध्ये काय विचारलेलं बघा. मेनली पहिला 2021च्या बॅचला काय क्वेश्चन आला होता की भूमी, देश आणि द्रव्यानुसार औषधी द्रव्य संग्रह विधी लिहा आणि त्यानंतर औषधी द्रव्य संग्रहण केलेल्या भागातून कोणती औषधी ग्रहण वगैरे करू नये ते लिहा. म्हणजे मेनली काय म्हटलंय की कोणत्या भागातून औषधी संग्रहण वगैरे करू नये ते लिहा असा क्वेश्चन आला होता 2021च्या बॅचला. तर हा क्वेश्चन तुम्हाला करून ठेवायचा, प्रिपेअर करून ठेवा. PYQ रिपीट होऊ शकतो. त्यानंतर आर्द्र आणि शुष्क आणि त्यासोबत अनुक्त आणि विषयुक्त म्हणजे आर्द्र, शुष्क आणि अनुक्त, विषयुक्त जे काही द्रव्य संग्रह विधी सिद्धांत वगैरे सांगितलाय ते वर्णन वगैरे करा. तर हा 2021च्या बॅचला ऑड बॅचमध्ये हा क्वेश्चन आला होता. हा सुद्धा आपला PYQ क्वेश्चन रिपीट करून ठेवायचा आहे. पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याचा प्रिपेअर करून ठेवायचा आहे. त्यानंतर आयुर्वेदिक औषधी निर्माण अंतर्गत अनुक्त आणि संदर्भात सिद्धांत म्हणजे सिद्धांत वगैरे लिहा असा 2022च्या ऑड बॅचला क्वेश्चन आला होता. म्हणजे जे काही आयुर्वेदिक औषधी निर्माण अंतर्गत जे काही अनुक्त संदर्भ आहे तर त्यांना सिद्धांतमध्ये लिहा. म्हणजे मेनली असं लिहा आपला क्वेश्चन आला होता. तर हा सुद्धा
सुद्धा तुम्हाला हे 3 क्वेश्चन यांना चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून ठेवायचं आहे. त्यासोबत आधारभूत सिद्धांतमधून हे मी तुम्हाला इथं 4 ते 5 पॉईंट इथं हायलाईट केले, हे तुम्हाला नक्की करून जायचे. यामध्ये बघा मेनली काय तर बघा आधारभूत सिद्धांताचे आयुर्वेदिक औषधी निर्माणाची लिहा. मेनली जे काही आधारभूत सिद्धांत आहे तर ते आयुर्वेदिक औषध निर्माणमध्ये जे काय सिद्धांत वगैरे दिलेत ना आपल्याला, अनुक्त विशेषता झालं, औषधी संग्रहण झालं वगैरे, त्यानंतर विविध जे काही सिद्धांत वगैरे दिले तर ते आपल्याला सगळे ह्यामध्ये मांडायचे आहेत. असं सेपरेट तुम्हाला एक एसए येऊ शकतो. किंवा स्थावर जंगम द्रव्याचे कोणते भाग संग्रहण करावे आणि हे आयुर्वेदिक औषधनुसार ते लिहा. मेनली स्थावर आणि जंगम जे काही द्रव्य तर त्यांचे कोणते भाग संग्रहण केले पाहिजे असे औषधी आयुर्वेदिक औषधीनुसार तर लिहा म्हणून असं सेपरेट तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर तो जर नाही आला तर तो हा एक क्वेश्चन येऊ शकतो की यौगिक द्रव्य सिद्धांतला, हा क्वेश्चन खूप मस्त आहे, येऊ शकतो. त्यानंतर काळाचे महत्त्व संस्कारामध्ये आयुर्वेदीय जे काही औषधी निर्माण वगैरे म्हटले आणि त्यासोबत औषध सेवन काळ हे स्पष्ट करा, असं सेपरेट एक क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर औषधी कल्प नामकरण सिद्धांत लिहा, हा डिकाच क्वेश्चन येऊ शकतो मला. अनुपानसह पण लिहा, हा एक येऊ शकतो. आणि त्यानंतर हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे जो की इथं लिहायला मी हायलाईट नाही केला, संस्कार स्पष्ट करून त्याचे आयुर्वेदीय औषध निर्माणमध्ये महत्त्व लिहा, तर हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बनवू शकतो. त्यानंतर हे जे काही उरले तर हे तुम्हाला करून ठेवा, हे सुद्धा आले तर येऊ शकतात की औषधी सेवन जे काही औषधी कल्प सेवन मात्रा आणि त्याचे महत्त्व सांगा आणि सविरता अवधी सांगा, तर हा डीकेचं क्वेश्चन आहे. मोस्ट ऑफ दी डीके पण येतात पेपरमध्ये, पण हे तुम्हाला अशा प्रकारे एवढे क्वेश्चन तुम्हाला हा चॅप्टरमधून क्लिअर असणं गरजेचं आहे आधारभूत सिद्धांतमधून, समजलं. त्यानंतर हे झालं. त्यानंतर यंत्र उपक्रमणी 1 यामध्ये तुम्हाला काय करून जायचं बघा. आता ह्यातलं मोस्ट ऑफ दी मी तुम्हाला 2021ला बॅचला विद्याधरी यंत्र एकच आतापर्यंत ह्या यंत्र उपक्रमणी 1 वरून क्वेश्चन पडलेलं आहे, फक्त विद्याधरी यंत्र बरं का PYQ मध्ये. पण ह्यामध्ये तुम्हाला सगळेच यंत्र काय ऑल आर IMP बरं का, ऑल आर IMP सगळे तुमच्यासाठी IMP. पण ह्यामधले पण जर IMP म्हटलं जे काही मी हायलाईट केले तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे, जसं की वालुका झालं, फूट झालं, खलवं झालं, पाताल झालं, अर्कपातन, शरावा, स्थाली आणि स्वेदन, हे जे हायलाइटेड ते VVIMP बरं का, VVIMP कोणते जे हायलाईट केले बरं का, जे हायलाईट वगैरे केले ते VVIMP. बाकी जे आहेत पातन, दरबी, उलखुल, कोपी, पिथर, पालिका, तर हे सुद्धा तुम्हाला साईड बाय साईड वाचून जायचे आहे. नेमकं आहे तरी काय हे तुम्हाला आयडिया क्लिअर पाहिजे, समजलं. त्यानंतर मॉडर्ननुसार तुम्हाला कोणते यंत्र करायचे, बऱ्याच जणांचं होतं सर की मॉडर्ननुसार कोणतं करायचं, तर डिसइंटेग्रेट करून जा, त्यानंतर पल्व्हरायझर करून जा, कोटिंग पॅन करून जा, डिस्टिलेशन प्लांट करून जा आणि पायरोमीटर करून जा. हे मस्ट आहे तुम्हाला, एवढे IMP आहे, मस्ट करून जा. पेपरमध्ये तुम्हाला आले त्यापैकी क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे PYQ मध्ये पडलेले, तर त्यानुसार तुम्हाला हा सुद्धा करून जायचा आहे. त्यानंतर यंत्र उपक्रमणे 2 मध्ये तुम्हाला आता नॉर्मली मागचे जे काय आहे तर मागच्या 2 वर्षामध्ये कसे यावरती क्वेश्चन पडले बघा. खालील पुटाचे आकारमान, त्यानंतर इंधन मात्रा आणि उपयोग संदर्भाने थोडक्यात वर्णन करा, असा 2022ला क्वेश्चन आला होता. त्यामध्ये कुक्कुटपूट आणि वराहपूट आपल्याला हे विचारलं होतं, हे सांगा म्हटले होते. त्यानंतर गजपूट आणि कपोतपूट यांचा फरक थोडक्यात सांगा, असा क्वेश्चन आला होता 2022च्या ऑड बॅचला पडला होता. आता यामध्ये जर आलं तर पुन्हा या यंत्र उपक्रमणे 2 मध्ये जे काही ब्ल्यू प्लेनमध्ये लिहिलेत मी हे क्वेश्चन येऊ शकतं. पुटाची व्याख्या आणि त्याचे काही प्रकार वगैरे असा सेपरेट येऊ शकतो, किंवा गोष्टीची व्याख्या आणि गोष्टीचे प्रकार असा सुद्धा येऊ शकतो, किंवा मुशाची व्याख्या आणि मुशाचे प्रकार असं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. आता कोष्टी जे आहे ना तर कोष्टी तुम्हाला असं सुद्धा येऊ शकतो की आधुनिक शास्त्रानुसार जे काही मफल फर्नस म्हटलंय आणि हॉट एअर ओव्हन वगैरे म्हटलं तर यासोबत स्पष्ट करा. त्यासोबत आणखी सुद्धा मॉडर्नचे यामध्ये क्लासिफिकेशन वगैरे दिले ते सुद्धा एकदम मस्त वाचून जा. पण हे 2 VVIMP बरं का, आधुनिक शास्त्रानुसार मफल फर्नस आणि हॉट एअर ओव्हन वगैरे म्हटलं ना हे जर ते हे तुम्हाला वाचून जायचं आहे. त्यानंतर आधुनिक शास्त्रानुसार जे काही क्रुसिबल वगैरे म्हटलं तर हे स्पष्ट करायचं, हे तुम्हाला करून जायचं आहे. आता कोष्टीमध्ये तुम्हाला गॅस स्टोव्ह वगैरे होतो, त्यामध्ये 2-4 आणखी सुद्धा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला कोष्टीच्या अंडरचे जे आहे तर ते नक्की वाचून जायचे. आणि त्यासोबत हिटिंग मटेरियल एकदा फक्त जस्ट कन्सेप्ट वाचून जा, पेपरमध्ये क्वेश्चन नाही येत त्याच्यावरून, पण आला तर आपल्याला थोडंफार त्यामधला आयडिया पाहिजे, समजलं. हिटिंग मटेरियल वगैरे बरं का, तर हे हिटिंग मटेरियल एक एक्स्ट्राचा पॉईंट आहे, तर नक्की वाचून जा एकदा. त्यानंतर कल्पना निर्माण 1, तर कल्पना निर्माण 1 मध्ये आता PYQ मध्ये क्वेश्चन कसे पडलेले बघा. तर पंचवीत कशा कल्पनामध्ये म्हणजे काय आहे ते सांगून त्याची उद्देश लिहा, त्याची वैशिष्ट्य लिहा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर क्वात कल्पनेची व्याख्या सांगा, निर्माण विधी सांगा, त्यानंतर प्रकार वगैरे सांगा, आमूहिक प्रयोग सांगा, मात्रा सांगा, लार्ज स्केल प्रोडक्शनमध्ये इन्स्ट्रुमेंट जे काही वापर होतात तर त्याची माहिती द्या, असा 2021ला क्वेश्चन आला होता. अशानुसार आपल्याला हा PYQ क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवायचा आहे की पंचवीत कशा कल्पना म्हणजे काय आहे, त्यामध्ये काय येतं, त्याचे उद्देश काय, वैशिष्ट्य काय, त्यासोबत जे काही क्वात कल्पना आहे तर त्याची व्याख्या, निर्माण विधी, प्रकार काय येतात, त्यात आमूहिक प्रयोग काय, त्याचा मात्रा आणि लार्ज स्केल प्रोडक्शनमध्ये कसं आपण इन्स्ट्रुमेंट कोणते यूज करतो तर माहिती द्या म्हणून असं क्वेश्चन पुन्हा रिपीट होऊ शकतो. त्यामध्ये क्वादच्या जागेवर आपल्या सोरस विचारू शकतात, त्यानुसार आपल्याला प्रिपेअर राहायचे. त्यानंतर क्वाद कल्पनेची जे काही व्याख्या, पर्याय नाव, निर्माण विधी, सामान्य मात्रा, प्रक्षेप द्रव्य हे लिहून आपल्याला त्यासोबत क्वाद कल्पनेचे जे काही अंतर्गत वर्णित म्हणजे उपकल्पना वगैरे आहे तर उदाहरणार्थ लिहा, असं सुद्धा 2021च्या बॅचला ऑड बॅचला हा क्वेश्चन पडला होता. म्हणजे क्वाद कल्पनेची पुन्हा व्याख्या, पर्याय नाव, निर्माण विधी, सामान्य मात्रा सांगा म्हटलं, प्रक्षेप द्रव्य कोणते यूज करतो आणि क्वाद कल्पनेमध्ये जे काही उपकल्पना येतात ना तर उपक्रमात पाणी, शिरपाक, लाक्षरस, मासरस, उष्णदोष
तर ह्यांची उदाहरणं असं लिहा म्हणून असा सुद्धा ऑड बॅचला क्वेश्चन होता. म्हणजे एवढा क्वेश्चन ऑड विचारत नाही बरं का, सहसा ऑड बॅचलाच असा क्वेश्चन असतो, पण त्याप्रमाणे जर आला तर आपल्याला सुद्धा प्रिपेअर राहणं गरजेचं असतं. त्यानंतर चूर्ण कल्पनेची व्याख्याल्या, पर्याय नावल्या, हे 2022च्या बॅचचा पेपर आहे बरं का, विंटरच्या. चूर्ण कल्पनेची व्याख्याल्या, पर्याय नावल्या, सविर्ता अवधिल्या, प्रकारल्या, आमयिक प्रयोगल्या, त्यानंतर सामान्य मात्रा ह्याची लिहा असा क्वेश्चन आला होता. त्यानंतर चूर्ण कल्पनाचे काय मोठ्या प्रमाणात हे निर्माण करण्यासाठी उपयोग देणे यंत्र आहेत, म्हणजे का लार्ज स्केल प्रोडक्शन वगैरे म्हणतो, तर त्याची माहिती वगैरे लिहा. आता ह्यामध्ये तुम्ही पाहता लार्ज स्केल प्रोडक्शन यावेळी स्मॉल स्केल प्रोडक्शन सुद्धा येऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला प्रिपेअर राहायचं. आता ह्यामध्ये ही असे PYQ क्वेश्चन, हे PYQ यांना प्रिपेअर करून जायचे. त्यासोबत आता एक्सपेक्ट काय असू शकतं तर बघा, सोरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट, आता ते पाचही खूप महत्त्वाचे बरं का, VB पाचही खूप महत्त्वाचे. पण LAQचं म्हटलं तर सोरस, क्वाथ, फांट आणि कल्कसुद्धा काय म्हटलं, हे 4 गोष्टी मला काय वाटतं LAQने खूप महत्त्वाचे, जे काही 4 आहेत हे LAQने महत्त्वाचे. आता यामधले कल्कची उपकल्पना LAQला चूर्ण म्हणजे आहे ते LAQला ऑलरेडी विचारली होती, आणि फांटची अर्क जे उपकल्पना आहे ते एक्सपेक्ट असेल तुम्हाला LAQला येऊ शकते. त्यानंतर आता बघा, सोरस स्वतः तुम्हाला सवता LAQला येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला हा खूप हाय MP तुमच्या वेळेस एक तर स्वरस नाही तर कल्क हे दोन्हीपैकी एक असू शकतो, त्यामुळे तुम्हाला हे 2 चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जायचे. आणि अर्ककल्पना, अर्क जे उपकल्पना आहे ती सुद्धा तुम्हाला येऊ शकते LAQला वगैरे. त्यानंतर इकडे पाहायला गेलं तर आता उपकल्पना जे आहे तर प्रमत्य आणि जे काही शिरपाक आहे, आता हे प्रमत्य आणि शिरपाक हे दोन्ही 2022ला SAQमध्ये विचारलेलं आहे दोन्ही पण यामध्ये तुम्हाला पाणी, लाक्षरस, मासरस, उष्णता, तर यामधली कोणती सुद्धा एक SAQला येऊ शकते. त्यासोबत हिममध्ये तुम्हाला LAQला पाहायला मिळू शकते मोस्ट ऑफ दी, कारण हिम सांगा आणि हिमाची मंथ किंवा उदक किंवा पानक यामधले 1-2 तुम्हाला विचारून LAQला विचारलं शकतं बरं का. मंथ मोस्ट ऑफ दी मंथच तुम्हाला विचारतील, ती मंथ वगैरे सांगून, म्हणजे हिमकल्पना वगैरे सांगून त्याच्यातले मंथ जे उपकल्पना ती स्पष्ट करा वगैरे, तर अशा प्रकारे सुद्धा LAQ किंवा SAQ तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे एक्सपेक्ट काय असेल, मंथ वगैरे, अर्क, हे प्रमथ्य, शिरपाक आणि चूर्ण वगैरे, तर उपकल्पनामध्ये हे महत्त्वाचे. बाकी हे उदक, पानक वगैरे हे पण आहेत, पण हे SAQने प्रिपेअर करून जा समजलं. त्यामध्ये सोरस, कल्क वगैरे झालं ते मोस्ट ऑफ दी एक्सपेक्ट राहील, यामधून LAQ बनण्याचे समजलं, तर हे तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. त्यानंतर फांट सुद्धा आहे बरं का, 3 नंबरला फांट ठेवा, पण हे 2 जास्त तुम्हाला LAQने महत्त्वाचे ठरतील. त्यानंतर कल्पना निर्माण 2 असेल तर 2मध्ये बघा, यामध्ये तुम्हाला अवलेह, आता अवलेह जो आहे ना 2022ला ऑड बॅचला विचारला होता, म्हणजे आत्ताच नेमके 2022चे वगैरे ऑड बॅच. त्यानंतर स्नेह जे आता जूनमध्ये झाले ना ती 2022ची ऑड बॅच बरं का, जूनमध्ये जे पेपर झाले तुमचे सप्टेंबरमध्ये होत आहे. त्यानंतर स्नेह जे आहे तर 2021 आणि 2021च्या ऑड बॅचला 2दा क्वेश्चन विचारला होता. संधान हे 2022च्या जे काही डिसेंबर ह्याच्यामध्ये पेपर झाला होता, 25 म्हणजे 2025 डिसेंबर आणि 2026 जानेवारीमध्ये जे काही पेपर झाले होते ते आता नव्हतंच BMS सेकंड इयरचे, तर ते 2022ची बॅच. तर त्यांनी संधान कल्पना विचारली होती. त्यानंतर पथ्य कल्पना ही 2022च्या ऑड बॅचला युष आणि यवागो वगैरे सांगा, युष आणि तक्र कल्पना 2022च्या बॅचला विचारल्या. तर अशापेक्षा हे क्वेश्चन LAQ आणि SAQमध्ये विचारले बरं का. त्यानुसार तुम्हाला वेटेज ठरवायचं की कोणती येऊ शकते बरं का. मोस्ट ऑफ द चान्सेस तुम्हाला राहील पुन्हा संधान कल्पना येण्याचे. आणि बघा, कारण की संधानला खूप यांनी कमी वेळेस विचारले आहे, आवलेला पण मग पुन्हा हेच येऊ शकतात, तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून ठेवा चारी पण. आणि यानुसार कसे क्वेश्चन येतात हे सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा, असं क्वेश्चन येतो की स्नेह कल्पनाची परिभाषेल्या, प्रकारल्या, सिद्धी लक्षणल्या, निर्माण विधिल्या, सविर्ता अवधिल्या, स्नेह जे कल्पना आहे त्याच्या अंतर्गत वर्णे जे काही विविध नियम वगैरे आहेत तर ते आपल्याला सुद्धा लिहायचे, त्यामध्ये असं क्वेश्चन बनतो. त्यासोबत अवलेय कल्पनेची व्याख्याल्या, सामान्य घटकल्या, निर्माण विधिल्या, सिद्धी लक्षणल्या आणि सविर्ता अवधिल्या असा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्यासोबत असं सुद्धा आलेलं आहे, राईट द डेफिनेशन, म्हणजे जे काय स्नेह जे काय जे काही स्नेह कल्पना आहे त्याचे डेफिनेशन, त्याचे घटक द्रव्य, त्याचे स्पेसिफिक जे काही रूल आहे म्हणजे नियम वगैरे स्नेह प्रिपरेशन करताना, त्यात स्नेह सिद्धी लक्षणे, त्यानंतर व्हेरियस पाक जे काय पाकाचे प्रकार वगैरे सांगा म्हटले स्नेह पाकाचे वगैरे, त्यासोबत जे काही फलग्रहित वगैरे सांगा, असं सुद्धा क्वेश्चन बनलेले आहेत. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जायचे. आता ह्यामध्ये बघा, अवलेमध्ये वासा अवले, कुष्मांड अवले आणि सिद्धी लक्षणे हे तुम्हाला सेपरेट PYQ मध्ये क्वेश्चन विचारले, मागून इथून माग आणि विचारलेले. फलग्रहित म्हणा, शिरबलतेला म्हणा आणि घृत मूर्छना आणि तेल मूर्छना, त्यासोबत आवर्तन आणखी नाही विचारलं बरं का, पण फलग्रुत, शिरवाला तेल आणि घृत मूर्छन, तेल मूर्छन हे तुम्हाला PYQ मध्ये क्वेश्चन यावरती पडलेले. आता मध्य आणि शुक्त ह्याचा फरक सांगा, असो अरिष्टा भेद सांगा, द्राक्ष अरिष्टा उशिरा असो, हे सुद्धा यावर सुद्धा क्वेश्चन वगैरे पडलेले PYQ मध्ये. त्यानंतर बघा पथ्य, आता पथ्यामध्ये मोस्ट ऑफ दी हे जे मी विचारलं नाही ह्याच्यावरतीच क्वेश्चन आलेत बरं का आतापर्यंत, इकडे आले नाही, पण हे सुद्धा तुम्ही एकदा वाचून जा. मंड, पेय, विलपी, ओदन वगैरे आहे ना ते काय असतं, त्यानंतर क्रशरा वगैरे काय असतं, खड काय असतं, कामलिक, राग आणि शाडो काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की यावरती SAQ येऊ शकतो. जे हायलाइटेड पॉईंट केला, हायलाइटेड ऑल आर PYQ म्हटलेलं, एवढे काही जे हायलाइटेड आहे ते सगळे PYQला क्वेश्चन आलेले आहे, समजलं. त्यानंतर आता बघा रसद्रव परिचय 1. आता ह्यामध्ये कसा क्वेश्चन येतो बघा, जसं की आता हा बघा आब्रक आला होता आता मागच्या 2022च्या बॅचला, की आब्रकाची पर्याय नावल्या, खनिजल्या, ओळख, त्याची खनिजाची ओळख समजा, उत्पत्ती स्थान कुठं असतो, त्याचे प्रकारल्या, ग्राह्य अग्राह्यत्व, शोधन, मारण आणि त्यांची शोधन मारण, संशोधनामत म्हणजे जे काही रिसर्च अपडेट वगैरे म्हणतो तर ते रिसर्च अपडेट वगैरे ह्यावरती आपल्याला लिहायचा असतो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन यावरती बनतो. यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला सांगू का काय काय महत्त्वाचे, एक मिनटं, यामध्ये तुम्हाला
पारद आब्रक हे झालं, पारद आब्रक झालं. त्यानंतर माक्षिक एक करून घ्यायचं, पारद आब्रक माक्षिक हे खूप महत्त्वाचे. पारद आब्रक माक्षिक शिलाजितू गंधक गैरिक वगैरे हे खूप महत्त्वाचे बरं का. 6 झाले. त्यानंतर इकडे हरताळ एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर सर्व धातू. आता हे मोस्ट ऑफ द चान्सेस राहील तुम्हाला की जो काही LQ येतो ना तो धातूमधूनच येतो. एक्सपेक्टेड काय असतो की जो काही धातू येत ना आपल्याला, जसे की काय धातू तुम्हाला सुवर्ण रजत ताम्र लोह वगैरे म्हणतो ना यामध्ये, नाग यशद वगैरे म्हणतो आपण, तर एक्सपेक्टेड सर्व म्हणजे कोणता एक धातू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे एक्सपेक्टेड LQ जो असतो तो धातूवरूनच खूप चान्सेस राहतो एक LQ येण्याचे बरं का. त्यानंतर जे काही मुक्ता वगैरे म्हटलं तर तुम्हाला पिंकमधून लिहिलं जे काही मुक्ता म्हणले, मुक्ता प्रवाळ, त्यानंतर कपर्द म्हटलंय, शुक्त शंकी आणि गोदंत वगैरे म्हटले, तर ह्यावरून तुम्हाला काय येतं SQ होतो. आता जो काही वज्र आहे तर हा तुम्हाला महत्त्वाचा बरं का. वज्र एक वेळेस डायमंडला हा सुद्धा LQला पडलेला आहे बरं का. हा सुद्धा LQ आलेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून द्यायचं. मोस्ट ऑफ दी बघा SQ साठी 6 करा, LQ साठी थोडं वेटेज असते. मोस्ट ऑफ दी ह्याच्या कशी याचा ऑल आर IMP असतात. याचा कॉमन फॉर्मॅटसुद्धा असतो बरं का. ह्याचं कॉमन फॉर्मॅटसुद्धा मी तुम्हाला लवकरच आणि ह्याचं पण ऑल आर कसे असते ते IMP असतात बरं का. पण त्यामध्ये पण विशेष जर पाहिलं गेलं तर सर्व जे काही धातू म्हटले तर धातू मोस्ट ऑफ दी VVIMP असतात बरं का. धातूमध्ये VVIMP असतात बरं का. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे धातू चांगले प्रिपेअर करून जा. कारण की धातू कसा असतो, एक्सपेक्ट कसा होतो, धातूवर LQ येण्याचा एक्सपेक्ट असतो, समजलं. त्यानंतर बघा रसद्रव्य परिचय 2 यामध्ये सस्य कासिस, त्यानंतर गौरी पाषाण, अकीक, जहर मोहरा आणि त्यानंतर दुग्ध पाषाण. आता ह्यामधले जे काही सुरुवातीचे 2 म्हटले ना मी, तर हे 2 तुम्हाला खूप महत्त्वाचे बरं का. कारण की PYQ मध्ये ह्याला विचारलेलं आहे, आणखी येऊ शकतो, रिपीट होऊ शकतो. तर PYQ मध्ये ह्यांना खूप महत्त्व आलं आहे. त्यानंतर गौरी पाषाण करून जा, अकीक जा, जहर मोहरा आणि दुग्ध पाषाण सुद्धा करून द्यायचं तुम्हाला. तर अशा प्रकारे होतं. आता यावरती क्वेश्चन कसा येतो बघा की काशीच्या द्रव्याचे पर्याय नावले, त्याचे प्रकारल्या, ग्राह्य अग्राह्य तोल्या आणि शोधन विधीले. तर अशा प्रकारे यावरती क्वेश्चन बनतो रसद्रव्य परिचय 2 वरती. त्यामुळे तुम्हाला ह्याला SQ एवढे जेवढे आहे ना तर एवढेच करून जा, SQ तुम्हाला यामध्ये कव्हर होऊन जाईल, समजलं. त्यानंतर झाला कल्पना निर्माण 3. आता कल्पना निर्माण 3 मध्ये यामध्ये बघा लेप कल्पना तुम्हाला एम केला आहे, क्षार कल्पना तुम्हाला एम केला आहे, दोन्ही बरं का. एक तर लेप किंवा क्षार. आता लेप 2022ला विचार, 2022ला ऑड सुद्धा विचारली. या वर्षी तुम्हाला सांगतो एक्सपेक्ट राहील की जे काही क्षार आहे तर ही तुम्हाला एक्सपेक्ट राहील LQ बरं का. ही LQ तुम्हाला एक्सपेक्ट राहील. त्यामुळे तुम्हाला क्षार कल्पना चांगल्या प्रकारे करून द्यायचे, क्षार वगैरे. आणि जे काही लवण असेल तर ही मोस्ट ऑफ दी तुम्हाला SQ विचारले जाऊ शकते, DKची तुम्हाला. तर अशा प्रकारे होईल. आता बघा कसे, तर लेप कल्पनेची व्याख्या सांगा, त्याचे प्रकार वगैरे लिहा. तसं लेप कल्पनेमध्ये जे काही घ्यायची काळजी वगैरे म्हटलं, सिद्धी लक्षण वगैरे म्हटलं, सविर्त अवधी, तर हे विस्तारित वर्णन करा. अशा प्रकारे क्वेश्चन आलेला आहे ह्यावरती. त्यासोबत लेप कल्पनेची निर्माण विधील्या, सिद्धता, दक्षता आणि उपयोग सविस्तर वर्णन करा. तर असं सुद्धा 2दा हे क्वेश्चन पडलेले. हे 2 क्वेश्चन इथं मी PYQ तुम्हाला आणलेले. त्यानंतर चतुर्विध रसायन बघूया. आता चतुर्विध रसायनमध्ये बघा, त्यामध्ये खरलीय रसायन 2022च्या ऑड बॅचला SQ म्हणून आलेला आहे. परपटी 2021च्या ऑड बॅचला हा पण SQ म्हणून आलेला आहे. त्यानंतर कुपीपक्व जो आहे तो 2021ला, 2021च्या ऑडला, 2022च्या ऑडला हा तुम्हाला LQ म्हणून आलेला बरं का. हा तुम्हाला LQ म्हणून आलेला, त्यामुळे IMP. त्यानंतर हा जो काही पोटली तर हा तुम्हाला 2022च्या याला SQ म्हणून आलेला आहे. तर अशा प्रकारे आहे. मोस्ट ऑफ दी कॉपी पकवाल खूप फोकस करतात ते LQ टाकण्याच्या वेळी. पण ह्या वर्षी तुम्हाला परपटी वगैरे येऊ शकते. आता हे परपटी वगैरे म्हणजे तुम्हाला IMP सांगतो, हे परपटी वगैरे खूप महत्त्वाची असते, तुम्हाला LQ येऊ शकते किंवा पोटली वगैरे पुन्हा येऊ शकतात बरं का. पण परपटी आणि पोटली मोस्ट ऑफ द चान्सेस. आणि खरली वगैरे पण येतो विचार, पण खरलीला कमी चान्सेस वगैरे राहतात बरं का. त्यानंतर या बघा कसे PYQ मध्ये क्वेश्चन पडलेले आहे, जे व्हॉट इज द चतुर्विध रसायन काय सांगा. चतुर्विध रसायन सांगून त्याचे टाईप सांगा म्हटलं, विथ एक्झाम्पल म्हटलं आणि एक्सप्लेन द कोपीपक्व रसायन प्रिपरेशन मेथड वगैरे असं सुद्धा PYQ मध्ये क्वेश्चन आले. त्यानंतर कोपीपक्व रसायनाची व्याख्या, त्याचे महत्त्व, प्रकार लिहा आणि रससिंधुराची निर्माण विधी सविस्तर वर्णन करा. ते काही एक्झाम्पल म्हणले त्याचं सांगायचं. त्यानंतर पोटली कल्पनेची व्याख्या सांगा, प्रकार सांगा, सामान्य निर्माण विधी सांगा, असं SQ विचारलेलं आहे. त्यानंतर कोपीपक्व रसायनाची व्याख्या, प्रकार, निर्माण विधी, सिद्धी लक्षण आहे, त्याचे महत्त्व हे करा, सविस्तर वर्णन करा. त्यानंतर चतुर्विध रसायनाचे नावे सांगून खालू जे काही रसायन आहे तर त्याचे निर्माण विधी, त्यासाठी वापर लागणारी जे काही उपकरणे तर हे लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पडतात. त्यानंतर श्वासकोटा रस हा सेपरेट एक SQला 2021च्या ऑड बॅचला पडलेला आहे PYQ मध्ये. त्यानुसार तुम्हाला हे असे क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवायचे. आता यामध्ये मी GMP आणि जो काही करंट इमर्जिंग हे दोन्ही टॉपिक घेतलेले नाही आहे, पण तुम्हाला आयुर्वेदचा पोर्शन वगैरे यामध्ये सगळे सांगितलेलं आहे. आता त्यावरती एक सेपरेट मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन की त्या टॉपिकचं एवढंच करा बस, शिल्लकची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला आहे कंटेंट थोडाचे, त्यामुळे मी ह्यामध्ये ॲड नाही केलं. फक्त यामध्ये जे काही ऑल आर IMP होते तर PYQ आणि त्यासोबत सगळं काय इम्पॉर्टंट जे एक्सपेक्टेड वगैरे होते तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला डोळ्यापुढं PYQचा अभ्यास करून म्हणजे हे क्वेश्चन वगैरे अभ्यास करून द्यायचं, तुम्हाला इझिली ह्यामध्ये खूप चांगले मार्क पडते. पण डोळ्यापुढं सगळे PYQ 100% पाहून जा, कारण की PYQ ज्याने अभ्यास नाही केला बाबा त्याचे 100% ह्या विषय बॅक लागतो, समजलं. त्यामुळे तुम्हाला PYQचा डोळ्यापुढं नजर ठेवून हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघा, PYQचे क्वेश्चन बघा, त्यानुसार तुम्हाला पेपर द्यायला जायचं आहे. तसा अभ्यास करा आणि त्यानुसार पेपर घ्यायला जायचं आहे. ॲज इट इज क्वेश्चन पुन्हा रिपीट होतं, त्यामध्ये काही बदल होत नाही, समजलं. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.